नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे राकेशने पैसे मिळवण्यासाठी एक वेगळा मार्ग शोधून काढलेला असतो. तर स्टोरूममध्ये काही अँटिक जुन्या वस्तू ठेवण्यात आलेल्या असतात. तर इथे राकेशने अंजलीला सांगितलेलं असतं की आपल्या घरातली नेगेटिव्हिटी जर बाहेर काढायची असेल तर आपल्या घरामध्ये जेवढ्या जुन्या वस्तू आहेत ना, ज्या उपयोगात नाही, त्या विकून टाकल्या पाहिजे किंवा त्या घरातून बाहेर काढल्या पाहिजे. तेव्हा इथे अंजली म्हणते की जर हे सगळं केल्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येणार असेल आणि माझ्या चिंटूच्या मागे लागलेलं संकट हे जर निघून जाणार असेल तर तुम्ही नक्कीच स्टोरूममध्ये असलेल्या सगळ्या वस्तू तुम्ही बाहेर काढून टाका. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला पैसे हवे असतात. 4-5 लाख रुपये त्याला हवे असतात आणि त्या अँटिक वस्तू इतक्या महागड्या असतात की त्या सगळ्या जर विकल्या तर सहजरित्या 4-5 लाख रुपये तरी मिळतील. तेव्हा अर्णवने राकेशचे पैसे बंद करण्यासाठी इथे आता दागिनेसुद्धा बँकेच्या लॉकरमध्ये नेऊन ठेवलेले असतात आणि त्याचबरोबर आपल्या बहिणीच्या अंजलीच्या अकाउंटबरोबर आता जॉईंट अकाउंट काढण्यात आलेला असतो. जेणेकरून जेव्हा कधी अंजलीला पैसे काढायचे असतील तेव्हा अर्णवची सही लागेल आणि अर्णव कधी हवे तेव्हा पैसे काढू शकतो. तेव्हा इथे राकेशला आता पैसे मिळणं बंद झालेलं असतं. तेव्हा पैसे आता दुसऱ्या बाजूने कसे काय काढायचे? तर इथे घरातल्या वस्तूंवरती आता राकेश आलेला असतो. पण प्रेक्षकांनो, हे सगळं करत असताना राकेशच्या मूर्खपणामुळे वल्लरीचं खूप मोठं नुकसान झालेलं असतं. ते कसं काय? तर येणाऱ्या भागामध्ये राकेशच्या मूर्खपणामुळे वल्लरीने 17 वर्षांपूर्वीचा जो पुरावा ठेवलेला असतो, त्या पुराव्यामुळे किंवा त्या फोटोमुळे तिला संपूर्ण राज्यशिर्के कुटुंब उद्ध्वस्त करायचं असतं. अर्णव ईश्वरी या दोघांना एकमेकांपासून वेगळं करायचं असतं आणि त्याचबरोबर असा काही सगळ्यांना धक्का द्यायचा असतो की त्या धक्क्यामधून कुणीही लवकर सावरणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, असा प्लॅन आता वल्लरीने केलेला असतो आणि म्हणूनच जे नेगेटिव्ह असतात, म्हणजे फोटो तर तिचे आता सगळे वाया गेलेले असतात राकेशच्याच मूर्खपणामुळे, पण आता निगेटिव्हस राहिलेले असतात आणि त्यासुद्धा इथे राकेशच्या मूर्खपणामुळे त्याने जेव्हा स्टोअरूममधून सगळ्या वस्तू बाहेर काढलेल्या असतात त्याच्यामध्ये अँटिक वस्तू बरोबरच इथे ती छोटी संदूकसुद्धा त्या कबाडीवाल्याला दिलेली असते, त्या भंगारवाल्याला दिलेली असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता 17 वर्षांपूर्वीचा पुरावा जो आत्तापर्यंत सगळ्यांच्या आयुष्यामध्ये इथे विष कालवण्यासाठी जो काही वल्लरीने ठेवलेला असतो तो आता राकेशमुळे वाया गेलेला असतो. त्यामुळे इथे वल्लरीचं खूप मोठं नुकसान झाल्याचं तिला वाटत असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने अर्णवला आपल्या प्रेमाची कबुली दिलेली असते. तिने अर्णवला स्पष्टपणे सांगून टाकलेलं असतं की मी तुमचा आता नवरा म्हणून स्वीकार केलेला आहे. आता मला तुमच्याबद्दल रागसुद्धा नाही आहे, कुठला गैरसमजसुद्धा नाही आहे. मी तुम्हाला मनापासून माझा नवरा स्वीकारलेला आहे. आणि म्हणूनच ईश्वरीने मध्ये जी काही दोरी बांधलेली असते आणि त्याच्यावरती ओढण्या टाकलेल्या असतात, ती भिंत आता काढून टाकलेली असते. म्हणजे मुंबई आणि इथे त्याचबरोबर इंदोर हे दोघेजण आता एकत्र येऊ शकतात असं ईश्वरीने स्पष्टपणे अर्णवला सांगितलेलं असतं. आणि ज्या क्षणी प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीने अर्णवचा नवरा म्हणून स्वीकार केलेला असतो, त्या क्षणी इथे अर्णव ईश्वरी दोघेजण एकत्र येऊन आपल्या सुखी संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात करतात. तर इथे खऱ्या अर्थाने दोघंजण एकत्र येऊन त्यांनी हनीमूनसुद्धा साजरा केलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, वल्लरी, राकेश आणि लावण्या या तिघांनी मिळून खूप प्रयत्न केलेले असतात अर्णव ईश्वरी या दोघांना वेगळं करण्यासाठी. पण इथे आता ईश्वरीने आपल्या मनातल्या भावना अर्णवपर्यंत पोहोचवल्यानंतर अर्णवला कळलेलं असतं की ईश्वरीच्या मनात काय आहे आणि त्यामुळे इथे अर्णवने सुद्धा आपल्या संपूर्ण भावना ईश्वरीच्या समोर व्यक्त करून दोघेजण सगळ्यांना इथे लाथाडून एकत्र आलेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अंजलीला काळजी वाटत असते अर्णवची की इतकं मोठं विंटर कलेक्शन लॉन्चिंग वगैरे केलं, सगळं काही व्यवस्थित होतं, मग इतका मोठा तोटा झाला तरी कसा? आणि त्यानंतर ईश्वरीच्या हुशारीमुळे सगळ्या गोष्टी आता सॉल्व्ह झालेल्या असतात आणि त्याचबरोबर इथे मालाची विक्रीसुद्धा व्यवस्थितरित्या व्हायला लागलेली असते.
तेव्हा इथे आलेलं संकट तर दूर झालेलं असतं. लावण्याला तोंडावरती पाडत ईश्वरीने सिच्युएशन व्यवस्थितरित्या हँडल केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिकडून आता सगळेजण घरी आलेले असतात. तर इथे राकेशने दुसऱ्याच दिवशी भंगारवाल्याला बोलावलेलं असतं. कारण का? अंजलीला सांगितलेलं असतं की गुरुजींनी मला सांगितलंय घरामध्ये निगेटिव्हिटी आहे, ती जर बाहेर काढायची असेल तर घरातल्या जितक्या जुन्या वस्तू असतील ज्या तुम्हाला उपयोगात येत नाही त्या सगळ्या तुम्ही भंगारामध्ये देऊन टाका, अजिबात घरामध्ये ठेवू नका. तेव्हा अंजलीला वाटतं की माझ्या घरामध्ये मला शांतता हवी आहे, पॉझिटिव्हिटी हवी आहे, सगळेजण मला आनंदी हवे आहेत. आणि जर हे सगळं केल्यामुळे माझ्या चिंटूवरती आलेलं संकट दूर होणार असेल तर तुम्ही उद्याच्या उद्या हे सगळं कराल ना. ती जबाबदारी आता राकेशला देते. राकेश म्हणतो, अगं मूर्ख बाई, त्या सगळ्या भंगाराबरोबर काही अँटिक वस्तूसुद्धा आहेत ज्या खूप महागड्या आहेत, मला माहिती आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुसऱ्याच दिवशी राकेशने भंगारवाल्याला बोलावलेलं असतं. राकेशला वाटतं लावण्याने जो काही गोंधळ घालून ठेवला आहे अर्णवच्या आयुष्यामध्ये आणि कंपनीमध्ये सुद्धा, तो गोंधळ आता निस्तरण्यामध्ये अर्णवचे खूप दिवस खूप महिने जातील. त्याला कळणारसुद्धा नाही की मी इथे आता त्याच्याच घरातला सगळा भंगार अँटिक वस्तू विकल्यात म्हणून. त्याला ते कळणारसुद्धा नाही. असं मी आता गुपचूप या सगळ्या गोष्टी घडवून आणेन. तेव्हा त्याने दुसऱ्याच दिवशी आता भंगारवाल्याला बोलावलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, त्याच्यामध्ये त्याच्या ओळखीचा माणूस असतो जो त्या सगळ्याचा व्यवहार करणार असतो. अर्णवने सांगितलेलं असतं की मला सगळ्या वस्तूंचे 4 लाख रुपये हवेत. 1 लाख तुला ठेव, पण 3 लाख मात्र मला मिळाले पाहिजे. खूप महागड्या वस्तू आहेत सगळ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीला याबद्दल काहीही माहिती नसतं. पण जेव्हा इथे ईश्वरी आता घरी आलेली असते आणि तिने राकेशचं बोलणं ऐकलेलं असतं, तेव्हा राकेश फोनवरती बोलत असतो की सगळ्या वस्तू उद्या सकाळी येऊन घेऊन जायचं आणि त्याचे 4 लाख रुपये एकदा का मिळाले की 3 लाख मला लगेच देऊन टाकायचे. तेव्हा इथे ईश्वरीला कळलेलं असतं की राकेशचा नक्की प्लॅन काय आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता अर्णव आणि मामा यांना जाऊन सांगते की राकेशने आपल्या स्टोरूममध्ये जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या विकायचं ठरवलं आहे आणि अंजलीताईंना त्याने बाटलीत उतरवले. अंजलीताईंना सांगितले की घरातली नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी ह्या वस्तू विकणं गरजेचं आहे. त्यामुळे आता आपण अंजलीताईंना दुखवू शकत नाही, कारण अंजलीताईंनी परवानगी दिली. पण आपण एक काम करू शकतो, आपण तर राकेशला एक पैसा मिळू देऊ शकत नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ते कसं काय? हे सगळं तू कसं काय घडून आणणार आहेस? तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते, तुम्ही आता बघाच मी काय करते ते. आणि जेव्हा इथे भंगारवाला येतो, सगळ्या अँटिक वस्तू आता बाहेर काढण्यात येतात आणि त्या टेम्पोमध्ये लोड केल्या जातात. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश म्हणत असतो की हे बघा, जरी आम्ही ह्या सगळ्या वस्तू काढल्या असतील बाहेर, पण याचे व्यवस्थितरित्या आम्हाला पैसे मिळाले पाहिजे. तेव्हा अंजली म्हणते, असं कसं? अहो भैया, ह्या वस्तू तुम्ही नेताय ना, त्यामुळे आमच्या घरातली नकारात्मकता तुम्ही घेऊन जाताय. बरोबर की नाही अंजलीताई? म्हणूनच आपण स्टोरूममधल्या इतक्या महागड्या वस्तू बाहेर काढल्यात ना. कारण गुरुजींनी काय सांगितलं होतं की जर या जुन्या वस्तू घराच्या बाहेर जातील तर तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल आणि नेगेटिव्हिटी निघून जाईल. मग मला असं वाटतं, जो माणूस आपल्या घरातली नेगेटिव्हिटी बाहेर घेऊन जातोय, आपण काय त्याच्याकडून पैसे घ्यायचे का? ईश्वरी म्हणते, मला हे पटत नाही. म्हणजे पैसे देण्यापेक्षा तुम्ही एक काम करा, या वस्तू तुम्ही विका आणि गरीब लोकांना दान धर्म करा. त्याच्यातून जे काही पैसे येतील ना भैया, ते तुम्ही आम्हाला देऊ नका. ते पैसे तुम्ही गरिबांना देऊन टाका, दान धर्म करा, कारण त्यांच्यासाठी ते पैसे उपयुक्त पडतील. तेवढाच आम्हाला आशीर्वाद मिळेल ना. अंजलीताई, मी बरोबर बोलते की नाही? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, असं कसं ईश्वरीजी, असं कसं? एवढ्या महागड्या वस्तू आहेत, आता त्या विकल्यानंतर त्यातून जे पैसे मिळतील ते तर आपल्याला घ्यावेच लागतील ना. अंजली म्हणते, अहो कशाला, जाऊ दे ना. ईश्वरी बरोबर बोलते, आपल्याला काय करायचे आहेत ते पैसे? तेच पैसे जर गरिबांना दिले किंवा गुरुजींना दिले मंदिरामध्ये तर कुठे बिघडलं? हे बघा भैया, तुम्ही विका आणि ते पैसे तुम्हालाच घ्या. आम्हाला 1 रुपयासुद्धा देऊ नका तुम्ही. तुम्ही आमच्या घरातली नकारात्मकता घेऊन जाताय, हेच आमच्यासाठी खूप आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आता राकेशच्या प्लॅनमध्ये इथे ईश्वरीने त्यालाच फसवलेलं असतं. पण हे सगळं करत असताना एक संदूक, ज्याच्यामध्ये ज्या नेगेटिव्ह असतात, नेगेटिव्ह रोल असतो, ज्याच्यामध्ये 17 वर्षांपूर्वी वल्लरीने फसवून सुप्रिया आणि इथे रमाकांत काका म्हणजे अर्णवचे वडील यांचे काही फोटोज काढलेले असतात. आता फोटो तर सगळे वाया गेलेले असतात. एक फोटो वाया गेलेला असतो, ते म्हणजे जेव्हा ईश्वरीने इथे आता देवासमोरच्या सगळी फुलं वगैरे तिने मंदिरामध्ये पाठवून दिलेले असतात एका घड्यामध्ये टाकायला.
त्याच्यामध्ये एक फोटो गेलेला असतो. बाकीचे 3-4 फोटो राकेश जेव्हा ईश्वरीचा ड्रेस जाळून टाकतो त्याच्यामध्ये जळून गेलेले असतात. आता उरलेले असतात ते निगेटिव्ह. त्याच्यामध्ये आता फोटोज असतात, पण ते फोटो योग्य वेळ आल्यानंतर ती बाहेर काढणार असते. तेव्हा प्रेक्षकांनो, तिने ते आता जपून ठेवलेले असतात. पण जेव्हा इथे राकेश आता सगळ्या वस्तू इथे विकायला काढतो, त्याच्यामध्ये ते संदूकसुद्धा त्याने देऊन टाकलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, 17 वर्षांपासून तिने जो पुरावा जपून ठेवलेला असतो, तो पुरावा राकेशच्या मूर्खपणामुळे निघून गेलेला असतो. पण त्याचा फायदा राज शिर्के घराण्याला मात्र होणार असतो. कारण का प्रेक्षकांनो, तर इथे आता राज शिर्के घराण्याला उद्ध्वस्त करण्यासाठी ते फोटो ती वापरणार असते. पण इथे राकेशच्या मूर्खपणामुळे ते आता निघून गेलेले असतात. आणि ईश्वरीने तर सांगितलेलं असतं की आम्हाला या वस्तूंचे पैसे वगैरे नको, अजिबात 1 रुपयासुद्धा देऊ नका, कारण तुम्ही ह्या वस्तू घेऊन जाताय हेच आमच्यासाठी खूप आहे. त्यामुळे राकेशला आता 1 रुपयासुद्धा मिळणार नाही याची व्यवस्थित तरतूद इथे ईश्वरीने केलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली खुश होते की ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. मामा इथे अर्णवला म्हणतात की ईश्वरीने खूपच हुशारीने ही सिच्युएशन हँडल केलेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, आपण तर इथे बघितलं की अर्णव ईश्वरी आता दोघेजण एकत्र आलेले असतात. ईश्वरीने अर्णवचा मनापासून नवरा म्हणून स्वीकार केलेला असतो. तेव्हा इथे अर्णवला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी रागाच्या भरात तिने जी काही दोघांच्या मध्ये भिंत उभी केलेली असते ती तिने स्वतःनेच आता बाजूला काढलेली असते आणि त्याला नवऱ्याचे अधिकार आणि हक्क दिलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित रुळावरती आलेल्या असतात. पण जेव्हा ही गोष्ट वल्लरीला कळते की मी ठेवलेला संदूक गायब झालेला आहे आणि ते राकेशने एका भंगारवाल्याला देऊन टाकलेलं आहे, हे जेव्हा वल्लरीला कळतं तेव्हा वल्लरीला भयंकर राग येतो. वल्लरी म्हणत असते की स्टोअर रूममध्ये असलेल्या वस्तू तुम्ही कुठल्या भंगारवाल्याला दिल्या? तेव्हा राकेश म्हणतो, काय झालं मामी? तेव्हा वल्लरी म्हणते, अहो जावई बापू, तुम्हाला कळतंय का? त्या ठिकाणी एक संदूक होता आणि त्याच्यामध्ये खूप मोठा भयंकर असा पुरावा होता आणि तो पुरावा मी इथे राज शिर्केंच्या समोर सादर केला असता ना, तर किती मोठा धमाका झाला असता तुम्हाला माहितीसुद्धा नाही आहे. अर्णव ईश्वरी एकमेकांपासून वेगळे झाले असते असा त्याच्यामध्ये एक पुरावा होता. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अहो मामी, आता मला कुठे माहिती होतं की त्याच्यामध्ये काय आहे? आणि तो संदूक मी बघितलं, त्याच्यात तर काहीच नव्हतं, उगाचच इथे पडून होता. तेव्हा तो सुद्धा मी देऊन टाकला. हो की नाही अंजली? त्या संदूकमध्ये काही होतं का? तेव्हा अंजलीसुद्धा तिथे आलेली असते. ती म्हणते, काय एवढा पुरावा होता? कशाबद्दल बोलतेस तू? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, नाही गं, तो छान संदूक होता ना, त्याच्यामध्ये आपण जुन्या काही वस्तूसुद्धा ठेवू शकलो असतो. पण बघ ना, जावई बापूंनी तो संदूकसुद्धा देऊन टाकला. बरं, कुठल्या तुम्ही भंगारवाल्याला दिलाय ते तरी सांगा, मी जाऊन तिथे चौकशी तरी करेन. तेव्हा इथे राकेश म्हणतो, ठीक आहे, आणि त्याने आता ॲड्रेस दिलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, आता जेव्हा ही गोष्ट वल्लरीला कळते ती त्या भंगारवाल्यापर्यंत पोचते तो संदूक शोधायला. कारण का त्याच्यामध्ये असा पुरावा असतो जो तिला योग्य वेळ आल्यानंतर राज शिर्केंना उद्ध्वस्त करण्यासाठी वापरायचा असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी त्या भंगारवाल्यापर्यंत पोचलेली असते. आता सगळीकडे त्याने भंगार टाकून दिलेला असतो आणि ज्या काही अँटिक वस्तू असतात त्या भंगारवाल्याने लगेचच विकून टाकलेल्या असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, भंगारवाल्याने विकल्यानंतर त्याच्याकडे आता कुठलीही वस्तू उरलेली नसते. तेव्हा इथे आता वल्लरी त्या भंगारवाल्याकडे जाते. त्याला म्हणत असते की आमच्या घरातून आणलेल्या वस्तू मला बघायच्या आहेत. तो म्हणतो, हे बघा, मी कुठलीही वस्तू माझ्याजवळ ठेवत नाही, मी त्या आणल्या आणि लगेच विकून टाकल्या. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, मग हा एवढा भंगार आहे, त्याच्यामध्ये माझी एक छोटी वस्तू असेल, तो संदूक असेल, तो कुठे आहे? तेव्हा तो म्हणतो, बघा तुम्ही कुठे असेल तर. तेव्हा इथे आता सगळ्या त्या भंगारामध्ये ती हात घालून घालून त्या सगळ्या संदूक शोधून काढत असते. पण प्रेक्षकांनो, शेवटीला इथे वल्लरीला काहीही मिळालेलं नसतं. तर इथे तिची अवस्था एखाद्या भंगारवाल्यासारखी झालेली असते. सगळे हातपाय तोंड तिचे काळे पडलेले असतात. तिथे येणारे लोक तिला भंगारवाली समजत असतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता राज शिर्के घराण्याला उद्ध्वस्त करण्याचं वल्लरीने जे काही स्वप्न आपल्या उरी बाळगलेलं असतं ते राखीच्या मूर्खपणामुळे का होईना, पण ते तिचं स्वप्न आता उद्ध्वस्त झालेलं असतं. आणि इथे ईश्वरीच्या हुशारीमुळे राकेशला 1 पैसासुद्धा मिळत नाही आणि त्याची अवस्थासुद्धा तिने बिकट करून टाकलेली असते. आणि या सगळ्या गोष्टी तर घडतच असतात. पण त्याच्यामध्ये अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजण एकत्र आलेले असतात आणि या दोघांनी आपल्या संसाराला सुखाने आणि नव्याने
विश्वासाच्या पायावरती आता सुरुवात केलेली असते आणि खऱ्या अर्थाने दोघेजण नवरा बायको म्हणून एकत्र आलेले असतात.